खासदार सुप्रिया सुळे यांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतले। वडकी नाला येथे माऊलींचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या। सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवे घाटामध्ये खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। पायी चालत सुप्रिया सुळे या आता दिवेघाट सर करतात। काही वेळापूर्वीच त्यांनी माऊलींचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचे नातेवाईक आहेत ते सुद्धा या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी झालेले आहेत। ताई, दरवर्षी तुम्ही पायी चालत असता, यंदा काय जाणवतंय? गर्दी मोठ्या प्रमाणात आहे वारकऱ्यांची। यावेळेस गर्दी खूपच जास्त आहे आणि घाटात कामही चाललंय, त्याच्यामुळे अर्थातच थोडीशी गैरसोय होते। विठ्ठलाकडे काय मागणं केलेलं आहे? मी कधीच काही मागत नाही, मी फक्त जे दिलंय त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते। सुप्रिया ताई यांच्या बहिणी आहेत त्या सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय भावना आहे? तुम्ही सुद्धा पायी चालताय या दिवे घाटात। खूप भक्तिभावाने अगदी मन भरून गेलेला आहे। हा भक्तीचा सागर आहे आणि त्याच्यात आपण तरंगत आहोत, आनंदाचे तरंग जाणवत आहेत। तुम्ही काय सांगता? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। गजर करत हे सगळे आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर सुप्रिया सुळे या सुद्धा आता पायी चालत निघालेल्या आहेत। दरवर्षी सुप्रिया सुळे या दिवे घाटामध्ये पायी चालत जात असतात आणि देवाकडे काही मागणं नाहीये, फक्त राज्यातली जी जनता आहे त्यांना सुखी ठेवा, हीच मागणी आहे ती सुप्रिया सुळे यांनी माऊलींच्या चरणी केलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरीसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, दिवेघाट। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।